बघा कशा पद्धतीने आपल्याला कलर स्कीम करायची असते ब्रशनी। ते तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने करायची आहे। अशा पद्धतीने एकदम कट टू कट बॉर्डर घेऊन तुम्हाला यामध्ये कलर स्कीम करायची आहे। अशा पद्धतीने प्रायमरी कलर जो असतो हा प्रायमरी कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे। आणि हे देत असताना आपले जे ब्रशेस आहेत हे ब्रशचे स्ट्रोक कसे असले पाहिजे, एकदम असे या लेवलचे आपल्याला असले पाहिजे। मधातच कुठे पण ब्रश घ्यायचा नाही, एका स्ट्रोकने तर एका स्ट्रोकने जसं आपल्या कलरिंग देता आली पाहिजे। ठीक आहे, पद्धतीने आपल्याला ही पूर्ण कलरिंग देऊन घ्यायची आहे। हा झाला आपला पहिला कलर, येलो कलर, हा प्रायमरी कलर स्कीम मधला। यानंतर आपल्याला सेकंड कलर जो द्यायचा आहे तो आपण देणार आहोत रेड कलर। ठीक आहे, तर रेड कलर आपण घेणार आहोत। रेड कलर घेतल्यानंतर ब्रशला कलर घ्यायचा आणि थोडंसं एक अँगल काढून घ्यायचा आणि हा काढल्यानंतर अशा पद्धतीने इकडे टच नाही होणार, या पद्धतीने आपण हा घ्यायचा आहे कलर। अशा पद्धतीने एकदम कट टू कट अँगल आला पाहिजे, कलर आपला बाहेर जाता कामा नये। अशा पद्धतीने आपण घ्यायचा करून आहे तो। ज्या पद्धतीचं आपण डिझाईन आखलं असेल, आपण कुठलेही डिझाईन आखू शकतो, यामध्ये कलर व्हील तयार करू शकतो। एक नवीन डिझाईन तुम्हाला व्हाव तुमच्याकडे म्हणून मी वेगळ्या पद्धतीचं इथे आखून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीचं कट टू कट एकदम जेव्हा आपण ब्रशचा स्ट्रोक घेतो त्यावेळेला असा श्वास रोखून धरावा लागणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा सेकंड कलर झालेला आहे। यानंतर आपल्याला ब्ल्यू कलर घ्यायचा आहे। हा कलर एकत्र मिसळणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। इकडला कलर सुकेपर्यंत आपण या साईडची अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। अगोदर असा कोपरा तयार करून घेतला जर आपण, तर काय होते, आपल्याला व्यवस्थित ब्रश आखता येतो। अशा पद्धतीने याची सुद्धा बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। हा कलर एकमेकात मिक्स होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने स्ट्रोक मारायचे आहेत, जे की मी उभ्यामध्ये मारत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मारून घ्यायचे आहे। हे झाले तुमची प्रायमरी कलर स्कीम। आणि हे जे गॅप वाटत आहे इथे सुद्धा तुम्ही काय करायचं, आता हा कलर सुकत आलेला आहे त्यामुळे आपण काय करतो, घेऊ शकतो इथून असा, बघा अशा पद्धतीने आपला हा प्रायमरी कलर स्कीम, कलर व्हील मधली कलर स्कीम आपली इकडे करून झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर पण आखून दाखवलेलं आणि करून दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने आपली प्रायमरी कलर स्कीम झालेली आहे। यानंतर आपण याच्यावर आता सेकंडरी कलर स्कीम कशी करणार आहे ते बघायचं आहे पुढील व्हिडिओमध्ये।